त्यामुळे या गीताबद्दल आपण देवबापाला धन्यवाद देऊया. आणि आज आपला जो पत्र आहे त्या पत्राकडे जाऊया आपण. आज प्रगटीकरणातील 7 पत्रांमधील हे शेवटलं पत्र आहे. आतापर्यंतचा जो प्रवास आहे आपला तो फार सुंदर रीतीनं देवबापानं केलेला आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि वचनातून शिकण्याची जी कृपा आहे ती देवबापानं आपल्यावर केली, त्याबद्दल त्याला आपण धन्यवाद देऊया. लाउदिकिया हे जी मंडळी आहे या मंडळीकडे आपण जाऊया. पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला सांगू दे की लाउदिकिया या मंडळी संदर्भात म्हणजे जेव्हा कधी प्रगटीकरण आपण शिकतो, लाउदिकिया मंडळी संदर्भात फार वेगवेगळे दृष्टिकोन आहेत लोकांचे. आणि लाउदिकिया मंडळीविषयी वारंवार असं सांगण्यात येतं, काही एक समुदाय असा आहे जो असं बोलतो की पहिली 6 पत्र पूर्ण झालेली आहेत आत्ताच्या जगामध्ये आणि आपण सध्या लाउदिकिया मंडळीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आहोत असं म्हणून एक समुदाय आहे, ते एक सांगतो. आणि काही जण असं ह्याला प्रमोटही खूप करतात की आपण लाउदिकिया मंडळीच्या काळात आहोत, म्हणजे पर्टिक्युलरली सांगण्यात येते की आपण लाउदिकिया चर्च आहोत, आपण लाउदिकिया चर्च आहोत आणि म्हणून जपून राहायला पाहिजे, कारण लाउदिकिया चर्च झाल्या रॅप्चर होणार आहे, अशा प्रकारचं अर्थविवरण ही करण्यात येतं. पण आपण जो शास्त्र भागाद्वारे शिकत आहोत, आपला जो पॅटर्न आहे शिकण्याचा, त्याद्वारे आपण शिकत असताना आपल्याला काय दिसत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं त्यावेळेस फार कठीण परिस्थितीमध्ये मंडळ्या जात होत्या आणि त्यांना असणारं जे समाधान आहे, त्यांना दिलेलं ते प्रॉमिस आहे ते तो पूर्ण करणार होता आणि त्यासाठी तो प्रगटीकरण करत आहे योहानाला आणि त्याला सांगत आहे की पहा, मी येणार आहे आणि येण्या अगोदर तुला ह्या मंडळांना सांगायचं आहे की हे किती महत्वाचं आहे जे शिक्षण मी तुला देत आहे, जे प्रगटीकरण मी तुला करत आहे. म्हणून तो 1 2 3 4 5 6 मंडळ्या झालेल्या आहेत, त्यांना उद्देशून पत्र लिहितो. काही जणांना दटावतो, काही जणांना दटावत नाही, पण काही जणांना उत्साहित आणि प्रोत्साहित करतो, असं आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण येत आहोत लाउदिकिया मंडळीकडे आणि मग मी तुमच्यासाठी संपूर्ण लाउदिकिया मंडळीने लिहिलेलं पत्र वाचतो. आपल्या सगळ्यांनी आपल्या बायबलमध्ये थोडंसं लक्ष द्या. लाउदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि वचन 14 पासून पुढे. लाउदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही. जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या दृष्टीचे आदिकरण, तो असं म्हणतो. मी पुन्हा वाचतो 14 वचन. लाउदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही. जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, देवाच्या दृष्टीचे आदिकरण, तो असे म्हणतो. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्णही नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोंबट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रीती करतो तितक्याला त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धर व पश्चाताप कर. पहा, मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो मजबरोबर जेवील. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जसं आपण इफिस्करास पत्र शिकत होतो आणि इफिस्करास पत्र शिकत असताना आपण ज्यावेळेस 6व्या अध्यायामध्ये आलो आणि 6व्या अध्यायाच्या जो शेवटला पार्ट होता त्या पार्ट मध्ये आपल्याला थोडासा वेळ लागला. आपण तिथे थांबलो, प्रत्येक वचन आपण एक्सपोजिशन केलं, शिकण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला तिथे वेळ गेला.
मला तुम्हाला सांगू दे की लाउदिकिया मंडळीचं पण तसंच आहे. आपला थोडासा वेळ लाउदिकिया मंडळीमध्ये जाणार आहे, कारण लाउदिकिया मंडळीमध्ये हे पत्र संपत असताना, म्हणजे हा संपूर्ण पत्रांचा जो लास्ट पत्र जे आहे, प्रत्येक पत्र संपत असताना आणि विशेष करून लाउदिकिया पत्र संपत असताना प्रभू येशू ख्रिस्त प्रगटीकरण ज्यावेळेस करत आहे तो त्यावेळेस बहुतांश भाग या ठिकाणी कव्हर करत आहे. तर लाउदिकिया मंडळी नेमकी काय आहे, कशी आहे, त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला काय संदेश आहे तो मला तुम्हाला आज सांगायचा आहे. जसं आपण सुरुवात दरवेळेस करतो, वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो तिथं असं लिहिलेलं आहे, लाउदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही. म्हणजे पर्टिक्युलरली त्यावेळेस त्या ठिकाणी लाउदिकियाला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे. आणि मग म्हटलेलं आहे की लाउदिकिया मंडळीच्या देवदूताला लिही. देवदूत आपल्याला माहित आहे कोण, तर मंडळीचा पाळक, संदेशवाहक, जो त्या ठिकाणी लीड करत आहे त्याला उद्देशून लिही असं म्हटलेलं आहे. पण आपण ज्यावेळेस पत्र संपवतो आणि एकदम शेवटी येतो 22व्या वचनामध्ये, त्या वचनात असं लिहिलं आहे की आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. जसं इतर 6 पत्रांच्या शेवटी हा शब्द वापरलेला आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, तसंच लाउदिकिया मंडळीलाही सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होत आहे की हे पर्टिक्युलरली पत्र लाउदिकिया मंडळीसाठी आहे का, ऍब्सोल्युटली आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळेस हा वाईड अँगल आपण पाहतो तर हे पत्र सर्व मंडळांसाठी, म्हणजे आज पण ज्या मंडळ्या आहेत, ह्याच्या अगोदर पण ज्या मंडळ्या होत्या, येणाऱ्या पण ज्या मंडळ्या आहेत, त्या प्रत्येक मंडळीसाठी, हे स्थानिक मंडळीसाठी हे पत्र आहे. आत्मा मंडळास काय सांगतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. त्यामुळे लाउदिकिया मंडळीसाठी आहे का पर्टिक्युलरली सुरुवात करत असताना, ऍब्सोल्युटली आहे. आपण ज्यावेळेस शेवटी जातो आपल्याला समजतं मंडळांना एक वाईल्ड अँगलनी हे पत्र दिलेलं आहे. पुढे गेल्यावर आपल्याला असं दिसतं की याची जॉग्राफिकली परिस्थिती लाउदिकियाची कशी आहे ही जरासं समजून घेऊया. कारण या पत्राच्या पुन्हा सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त जसे इतर 6 पत्रांमध्ये सांगतो, काय म्हटलेलं आहे त्यानं की बाबा मी कोण आहे. मग आपण अध्याय 1 बघितलं, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस स्वतःला प्रगट केलं, त्या प्रगट केलेल्या येशू ख्रिस्तानं पत्राच्या प्रारंभीच प्रत्येक मंडळीला त्यानं सांगितलं की मी कसं आहे. मग एकाला सांगितलं की माझ्या डोळ्यामध्ये आग आहे, एकाला सांगितलं की आपण जर आपण पुन्हा गेलो तर आपल्याला दिसतं बघा की इफिसच्या मंडळीला तो म्हणतो माझ्या हातात उजव्या हातात 7 तारे आहेत, तो 7 तारे धरलेला आहे, सोन्याच्या समयामधून चालतो, तो असं म्हणतो. स्मरणाकडे पण दिसतं की जो पहिला आहे शेवटला आहे, तो असं म्हणतो. आपण ज्यावेळेस परगमकडे येतो तिथं तुझ्या ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असं म्हणतो. ज्यावेळेस आपण थुविथिराकडे येतो तो म्हणतो ज्याचे डोळे अग्नी ज्वालेसारखे आहेत, तो असं म्हणतो. सार्दिस कडाला असं म्हटलेलं आहे ज्याच्याजवळ 7 आत्मे आहेत, 7 तारे आहेत, तो असं म्हणतो. फिलदेफिया जवळ आलेला तो सुरुवात करत असताना म्हणतो जो पवित्र आहे व सत्य असून ज्याजवळ दाविदाची किल्ली आहे. प्रत्येक मंडळीच्या सुरुवातीला इंट्रोडक्शन करत असताना प्रभू येशू ख्रिस्त एका विशेषणाने सुरुवात करतो आणि ते विशेषण अध्याय 1 डिस्क्राईब केलेलं आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वतः दर्शन देतो. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस लाउदिकियाकडे येतो, लाउदिकियाकडे एक पर्टिक्युलरली स्पेसिफिकली काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तो सांगत आहे. पहिला स्टार्टिंगला तो असं म्हणतो जो आमेन. सुरुवात कशी करतो, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, अशी सुरुवात करतो. मग जेव्हा लाउदिकियाची ही सुरुवात आहे, का अशी सुरुवात केलेली आहे ते पाहण्यासाठी आपल्याला जॉग्राफिकली पाहणं गरजेचं आहे की लाउदिकिया काय होती. ठीक आहे, प्रत्येक मंडळीची एक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला अनुसरून तो त्यांना समजावून सांगत आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला देत आहे बघा, मी जेव्हा कधी एखादं सेमिनार घ्यायला जातो, ठीक आहे, आणि एखादं सेमिनार घेत असतो, तर जेवढे तुम्ही आहात या ठिकाणी ज्यांनी सेमिनार अटेंड केलेले आहेत मी घेत असताना, कारण नवीन लोक असतात, ओके, नवीन लोक असतात, मला त्यांना माहित नसतं की कसं शिकवायचं. तर कधी कधी फक्त तरुण असतात, कधी कधी खेडेगावातले तरुण असतात, कधी कधी शहरातले तरुण असतात. कधी कधी समजा पालकांचं सेमिनार असतात त्यावेळेस शहरातले पालक असतात, कधी कधी गावातले पालक, कधी कधी अजूनच चांगले जे प्रतिष्ठित पालक आहेत ते असतात, कधी समजा महिलाच असतात, कधी पुरुषच असतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक असतात. तर माझं कसं असतं, मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो आणि गेल्यानंतर मी त्यांना शिकवण्या अगोदर काही गोष्टी प्रश्न विचारावा लागतो की कसे आहात तुम्ही, काय आहात, काय शिक्षण घेतलेलं आहे, कुठं असता, आता कोण असेल तर सेवा कशी चाललेली आहे, ओके, तुम्ही मंडळीत काय करता, मग काही पवित्र शास्त्राचा जो विषय आहे त्याला अनुसरून मी काही प्रश्न विचारायला लागतो. यासाठी की चाचपडणी करायला लागतो की यांना आपण कशा रीतीने शिकवू शकतो, यांना आपण कशा रीतीने सांगू शकतो, यांना कोणती आपण उदाहरणं देऊ शकतो. आता मध्ये मी कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला असताना जेव्हा त्या बंधुगणांसाठी बोलत होतो त्यावेळेस मी त्यांना बहुतांश वेळेस व्यापारी उदाहरणं देतो. व्यापारी उदाहरणं असतात, व्यापारामध्ये चलनात असणारी जी उदाहरणं असतात त्या उदाहरणाविषयी बोलत होतो, यासाठी
की त्यांना ते समजेल, कारण बहुतांश सगळे व्यापारी होते. तर चाचपडणी करणं फार आवश्यक आहे की मी यांना काय दृष्टिकोनातून शिकू शकतो, कोणती उदाहरणं यांना मी देऊ शकतो जी त्यांना समजतील. जर समजा आपण वकिलांच्या सेमिनारला गेलो, ओके, वकील लोक होते आणि त्यांना डॉक्टरांच्या ऑपरेशन थिएटर मध्ये काय चालतं ही उदाहरणं दिली तर चालतात का? नाही चालणार, त्यांना काही समजणारच. कारण आपण जे ते म्हणतील अरे आम्हाला आमच्यातलं काहीच सांगा, मग त्यांना वकिली उदाहरणं दिली त्यांना समजते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑडियन्स पाहतो, ऑडियन्सला कुठल्या दृष्टिकोनातून काय समजेल हे आपल्याला समजणं आवश्यक असतं. तुम्ही जर ह्या 6 पत्रांकडे बघितल्या झालेली आहेत, त्यांच्याकडे जर बघितलं, येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रगटीकरण करत आहे, योहानाला सांगत आहे, त्यांना जसं कळेल, त्यांना जसं समजेल, कोणती उदाहरणाद्वारे त्यांना समजू शकतं, कळू शकतं, त्या अनुषंगानं येशू ख्रिस्त त्यांच्या संगती प्रगटीकरणाद्वारे बोलत आहे आणि त्यांना त्या दृष्टिकोनातून समजावून सांगत. लाउदिकियाकडे पर्टिक्युलरली आल्यावर तो सुरुवातच करत असताना असं म्हणतो की जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, असं तो म्हणतो. आता ही गोष्ट त्यांना बोलत असताना, जसं आपण सार्दिसच्या वेळेस बघितलं, फिलदेल्फियाच्या वेळेस बघितलं, फिलदेल्फियाला जो दाविदाची किल्ली आहे, म्हणजे तो अधिकार सगळे मायाकडे आहेत स्वर्गाचे, असं तो म्हणतो. का असं म्हणत आहे? अप्रिशिएशन त्यांच्या ठिकाणी आहे. सार्दिस संगती बोलत असताना कसा बोलतो, ह्या गोष्टी बघितल्यावर आपल्याला कळतं की नक्की त्याला काय म्हणायचं आहे, सुरुवात कशी करायची. आता लाउदिकियाकडे आल्यावर तो सुरुवातच का करत आहे अशी, त्याचं उदाहरण बघितलं तर आपल्याला समजतं की लाउदिकिया नेमकी कशी आहे आणि तिला उदाहरणं नेमकी कशी कशी त्यांना आणि कोणती कोणती दिलेली आहे. म्हणजे जर एखाद्याला उपमा किंवा उदाहरणाद्वारे समजून सांगायचं आहे तर त्यासाठी हे पत्र फार उत्तम आहे, की उगीच कुठलं तर उदाहरण घेतलं आणि लावून दिलं असं नाही. पर्टिक्युलरली खूप सुंदर उदाहरण आहेत, त्यासाठी आपल्याला त्यांची हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे. हिस्ट्री काय बघा, लाउदिकिया हे जे शहर आहे हे नेमकं कुठं आहे तर लायकुस नदीच्या खोऱ्यात फ्रिजियाच्या दक्षिण पश्चिम भागात स्थित आहे. लाउदिकिया हा परिसरातील सर्वात श्रीमंत आणि व्यापारी केंद्र होता. आता ही छोटीशी एक लाईन आहे, पण मला तुम्हाला सांगू दे की हे नेमकं कशा टाईपचं शहर होतं. या शहरामध्ये, या लाउदिकिया शहरामध्ये व्यापारी केंद्र जर म्हटलं तर, जर समजा आपल्या मुंबईला व्यापारी केंद्र म्हणतात. का असं म्हणतात? कारण मुंबई एक बेट आहे आणि ह्या बेटामुळे काय होतं, आजूबाजूचे सगळे जे शहर आहेत, जे भारताकडे येणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी हे फार उत्तम एक स्थान आहे की इथून खूप मोठ्या प्रमाणात व्यापार झालेले आहेत. कसे काय बरं? प्रारंभापासून मुंबईला त्याच दृष्टिकोनातून बघण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं, मुंबई आर्थिक दृष्टिकोनातून एकदम सॉलिड ठिकाण झालं. मुंबईकडे खूप मोठा पैसा आहे. का बरं? कारण हे व्यापारी केंद्र असल्यामुळे. कधीपासून? एकदम प्रारंभापासून. जर समजा एखादी स्टेट किंवा एखादं शहर जर डेव्हलप व्हायचं आहे, जर एखादं शहर अजून शक्तिशाली व्हायचं आहे, तर त्यांनी व्यापारामध्ये फार धनाढ्य असणं आवश्यक आहे. त्यामुळं लाउदिकिया जे होतं ना, तुम्हाला आणि मला समजायला थोडंसं इझी पडेल. कारण का? हे व्यापारी केंद्र म्हणजे तुम्हाला आणि मला फार जवळीक आहे. का? तर आपण मुंबई असल्यामुळे आपल्याला समजू शकतो. जर मला माहित आहे तुम्ही कधी मुंबईच्या लिटरली व्यापार जसा चालतो तिथे तुम्ही गेलेले आहात का? जिथं लिटरली जे मोठे मोठे समजा मस्जिद बंदरला तुम्ही गेले तर त्या ठिकाणी जे व्यवहार होतात तर ते तुम्हाला कळतील का, ते तुम्हाला समजतील का? जर समजा तुम्ही कधी सकाळ सकाळी आपल्या मुंबईच्या मच्छी मार्केटला कधी जर गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे भाऊच्या धक्क्याला तिथे जावा आणि तिथे ना मच्छी विकत असतात आणि ती मच्छीची लँग्वेज आहे ना की ती समज बुटी आहे किंवा अजून मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यापार असतो. ते छोटे छोटे व्यापारी आहेत, ते एखादी बुटी घेतात. तिथे आपल्या घरातून खरेदी करणारे पण लोक जातात, मग एक बुटी घेतात, त्याच्यामध्ये हाफ हाफ करतात, वाटून वगैरे घेतात. पण तिथे अजून मोठे व्यापार चालतात, तिथे ट्रक, तिथे शिप यांचे पण व्यापार होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही ते पाहता, लँग्वेज पाहता, आपल्याला कळणार नाही, पण तिथे व्यवहार होत असतात. जर आपण आपल्या मस्जिदकडे गेलो, समजा आपण आपलं हे कार्पेट वगैरे ज्यावेळेस घ्यायला गेलेलो होतो बाहेरचं वगैरे, तर तिथं गेल्यानंतर तिथे लोकल लोक पण येत असतात कार्पेट घ्यायला आणि मग आम्हाला किती 5 मीटर पाहिजे, 10 मीटर पाहिजे, 15 मीटर पाहिजे. तिथं काही लोक येतात व्यापारी काय म्हणतात की आम्हाला रोल पाहिजे, 1 रोल, 2 रोल, 3 रोल. ओके, नंतर मग अजून थोडंसं मस्जिदवरून तुम्ही खाली आले तर तेच रोल आता जे मीटर्स मध्ये खरेदी करत होते, नंतर मग रोल्स मध्ये खरेदी करत होते, आता गोडाऊनवर आले. जर अजून खाली उतरलं तिथे तर गोडाऊनचा हिशोब असतो. म्हणजे हे गोडाऊन आता सध्या किती आहेत, ओके एवढ्यात, हा कितीला सांगा, मग हे त्यांचा व्यापार आहे. हे ना काय होतंय, व्यापार केंद्रामुळं पैसा आणि दळणवळण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. लाउदिकिया तशा प्रकारचं होतं आणि त्यामुळे लाउदिकियाकडे पाहिलं तर लाउदिकिया त्यामुळं भौतिक दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून फार सॉलिड श्रीमंत होतं. म्हणजे खूप पैसा त्यांच्याकडे आणि त्या पैशामुळं मंडळी पण कशी होती, मंडळी पण धनाढ्य होती.
मंडळी पण काही साधी सुधी नव्हती, मंडळी पण पैसेवाली होती. म्हणजे चर्चमध्ये सगळेच व्यापारी. तुम्ही विचार करा, चर्चमध्ये सगळेच व्यापारी. चर्चमध्ये येणारं दान कसं असेल, एकदम धनाढ्य, भरपूर बक्कळ पैसा. आणि अशी लाउदिकिया मंडळी. ह्याच्या अगोदरच्या ज्या मंडळ्या आपण बघितल्या त्याच्यामध्ये काही श्रीमंत होत्या, काही खूपच गरीब होत्या, कठीण परिस्थितीमध्ये राहणाऱ्या काही मंडळ्या होत्या. लाउदिकिया आल्या आल्या लाउदिकियाचं चित्रण आहे ते कसं एकदम म्हणजे लॅविश. आणि ह्यामध्ये 3 प्रकार होते जे व्यापार होते, आणि 3 व्यापार फार महत्वाचे होते. बघा कोणते कोणते होते. एक आहे बँकिंग. बँकिंग म्हणजे सगळा पैशाचा व्यवहार. तिथे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार, आणि व्यापार असल्यामुळं बँक्स ज्या आहेत, बँक पूर्वी अशा नव्हत्या, पण देवाणघेवाण जी पैशाची आहे म्हणजे बँकिंग टाईप, ती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी लोकर होतं, आणि त्या ठिकाणी औषध निर्मिती होती. आणि औषध निर्मिती जी आहे ती विशेष करून डोळे जे आहेत, डोळे, कान यांच्यासाठी वापरण्यात येणारी जी औषधं आहेत त्याची खूप मोठ्या प्रमाणात काय होती, विक्री होती. म्हणजे औषधं पण मिळत होते, लोकर पण मिळत होती, आणि पैसा असल्यामुळं देवाणघेवाण जी पैशाची आहे ती पण फार मोठ्या प्रमाणात होती. दळणवळण असल्यामुळं पैसा फार होता. आणि विशेष करून या ठिकाणी औषध निर्मिती होती, आणि औषधांची निर्मिती असल्यामुळे त्याचे व्यवहार होत होते. आणि औषधं कोणती होती मी पुन्हा सांगतो बरं का. डोळे आणि कान याचे मलम मिळायचे त्या ठिकाणी. आणि मलम मिळत असल्यामुळं तिथे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. आणि हे सगळं त्या ठिकाणी असल्यामुळं ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होत होती, आणि ती गोष्ट कुठली होती की हे व्यापारी केंद्र असल्यामुळं त्या ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होता. आणि शहरामध्ये त्यांनी एक भूमिगत जलवाहिनी बांधली होती. आणि हे सगळे जी गोष्टी आहेत ना ह्या पत्रामध्ये एक उदाहरणाखातर नमूद केलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं तर ह्या उदाहरणाखातर तुम्हाला दिसतात. पण ह्याच्यामध्ये एक मोठी जलवाहिनी होती, आणि जलवाहिनी त्या शहराच्या खालून होती. आणि ते जलवाहिनी असल्यामुळं, कारण वर सगळी दळणवळण खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी होत्या, पण खाली जी आहे ती त्यांची जलवाहिनी होती. पण जलवाहिनी कशी होती, काय होती ते मी तुम्हाला सांगतो. फार सिस्टमॅटिकली हे बिल्ड केलेलं शहर होतं. आम्ही ज्यावेळेस सिंगापूरला गेलेलो होतो त्यावेळेस ना ते पास्टर आम्हाला ज्यावेळेस फिरवत होते, तर ते गाडी घेऊन ज्यावेळेस जात होते आणि ते सांगत होते की इथं हे आहे, इथं हे आहे, इथं हे आहे. आणि ते सांगत असताना ते असं बोलत होते की आपल्या खाली, म्हणजे आपण जे गाडी चालवत आहोत, आपल्या खाली संपूर्णपणे म्हणजे काही फीट्स फीट्स नाही काय म्हटलं ते, फीट्स पेक्षा पण मीटर्स आतमध्ये, खूप आतमध्ये गेल्यावर खाली मोठ्या प्रमाणात हे आहे मेट्रोज. आणि मग त्या मेट्रोज कशात, आपल्यासारख्या मेट्रोज नाहीत बरं का, आपल्या थोड्याशा वरून परत थोडीशी खालून अशा. तिथं सगळ्या मेट्रोज खालून आहेत. आणि त्या खालून अशा तशा नाहीये. ज्यावेळेस आम्ही वैयक्तिक पाहायला गेलो तर तुम्हाला शिडी बाय शिडी स्टेअरकेसनी खाली जावं लागतं. एस्केलेटर्स तुम्हाला खाली घेऊन जातात, आणि ते एवढ्या खाली घेऊन जातात, एक एस्केलेटर संपती लगेच दुसऱ्या दुसरी तिसरी चौथी, तुम्ही एकदम खाली 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 जाता. आणि खाली गेल्यानंतर मग तिथून मेट्रो स्टार्ट होतात. आणि त्या मेट्रोच्या ह्याच्यावर अजून बिल्डिंग्स आहेत, कारण त्यांच्याकडं जागा कमी असल्यामुळं त्यांनी त्यांचं जे जाळं आहे मेट्रोचं ते एवढं पसरवलेलं आहे की अख्खं शहर, अख्खा त्यांचा जो देश आहे, त्याला देश म्हणावं की शहर म्हणावं, कारण हा खूप छोटं म्हणजे आपल्या चेंबूर घाटकोपर जर एकत्र पकडलं तर त्यांचा देश होता. तर हे एवढं सगळं जाळं जे आहे खाली ते सगळं मेट्रोचं त्यांनी पसरलं. म्हणजे ज्या वेळेस ते तर आज असं करू शकतात, तर लाउदिकिया ही धनाढ्य, आणि ते पण लोक खूप धनाढ्य सिंगापूरवाले ना, तर तसंच लाउदिकिया ही खूप श्रीमंत होते. आणि त्यांनी काय केलं, एक अंडरग्राऊंड त्यांची जलवाहिनी होती. त्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये असं होतं की सांगण्यात आलेलं आहे बघा, ही एक संपूर्णपणे गोष्टी आहे ह्याच्यामध्ये नमूद आहे. थोड्या वेळाने तुम्हाला एक्सप्लेन करतो की ही जलवाहिनी नेमकी कशी होती. पण पुढे गेल्यावर आपण असं कळतं की जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या दृष्टीचे अधिकरण, तो असं म्हणतो. आणि मग इथून पुढे गेल्यानंतर जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आपल्याला दिसतं की तो काय म्हणत आहे, जो आमेन व विश्वासू. काय बघा, हे निश्चितता आणि सत्यता दर्शवणारी बायबल मध्ये सामान्य अभिव्यक्ती. आता हे काय आहे, आमेन या शब्दाचा अर्थ काय होतो की हो असंच, हो हे सत्य आहे, हो हे काय आहे सत्य आहे, हो हे असंच, हो आमेन. जो आमेन, हो जो सत्य आहे, जो ट्रू आहे, हो हे असंच हो. जो आमेन आहे तो असं म्हणतो, ही दर्शवणारी ही गोष्ट आहे. यशया 5:6 कोणतर वाचल का पट करून, ज्याला आमेन म्हटलेलं आहे. आणि हाच आमेन आहे, हो हाच सत्य देव, सत्याचा देव. कोण वाचेल पट करून.
65-16. कोण वाचतं? लवकर वाचा. बरोबर. म्हणजे हे हे जे नाव आहे ना, आमेन, म्हणजे सत्य नाव, देवाचं नाव. आणि मग तो म्हणतो जो आमेन, म्हणजे स्वतःला म्हणत आहे, जो आमेन, जो विश्वासू, असं म्हटलेलं आहे. 2 कोरिंथ्याचा 1 अध्याय आणि वचन 20 याच्यामध्ये आपल्याला दिसतं बघा. हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचं 20, देव वचने किती असोत त्यामध्ये, म्हणजे देववचनामध्ये काय, म्हणजे ख्रिस्तामध्ये होय हे आहे, यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. म्हणजे हे दुसरं काही नसून हे ख्रिस्ताचं नाव आहे. काय? आमेन. आमेन, सत्याचा देव. हो, असंच, जो असत्य ज्याच्यामध्ये नाहीये, जो खरा आहे तो कोण आहे? तो आमेन. असंच, म्हणजे हे ट्रू आहे. आणि म्हणून हे दुसरं नाव नसून करा 2 पत्र याचा 1 अध्याय 20 वचन असं म्हणतं, ख्रिस्तामध्ये आमेन. आमेन, कारण हेच सत्य आहे, हे असंच होणार आहे असं तो म्हणतो. मग आपण अजून पुढे गेल्यानंतर याच पत्रामध्ये आपल्याला दिसतं की काय आहे, की तो जो विश्वासू व खरा साक्षी, देवाच्या सर्व वचनाची पूर्तता ख्रिस्तात होते, ख्रिस्ताच्या कार्याद्वारे होते. देवाच्या वचनाचा संपूर्ण विश्वास आहे, विश्वासू आणि सत्य साक्षीदार. ख्रिस्त देवाच्या सत्याचा पूर्ण विश्वासू आणि अचूक साक्षीदार आहे. म्हणजे देवाचं जे निर्वाधित सत्य आहे त्या सत्याचा जर कोण साक्षीदार आहे तर तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून इंट्रोडक्टरी करत असताना, प्रगटीकरण लाउदिकियाला करत असताना, हे लाउदिकिया, मला तुम्हाला सांगू दे, कारण जी सुरुवात मी करत आहे, मी आमेन आहे, मी खरा आहे, मी साक्षी आहे, मी विश्वासू आहे. आता हे तो सांगत असताना मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हे लोक कसे आहेत? हे लोक धनाढ्य, पैसेवाले, आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतं की इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग. आणि जे इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग आहे त्यांना सांगण्यासाठी जे पाया रचण्यात आला आहे, तो पाया रचण्यात येणारा तो कोणता आहे? जो आमेन. तो असं नंतर म्हणतो, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता असा जो विश्वास आणि जो खरा साक्षी. खरा साक्षी कुणाचा आहे? तर खरा साक्षी देवाच्या संपूर्ण निर्मितीचा. देवानं ज्यावेळेस घडवलं, देवानं ज्यावेळेस निर्माण केलं, त्यावेळेस त्याच्या बरोबर जो होता तो खरा साक्षी, तो मी आहे. देवाच्या निर्मितीचा प्रारंभ. लाउदिकिया आणि कलसे येथील पसरलेल्या चुकीच्या शिकवणीला खंडन करण्यासाठी हे विधान दिले आहे की ख्रिस्त हा निर्माण झाला नाही, तर तो प्रारंभ म्हणजे सुरुवात करणारा, मूळगम करता आणि असा होता. लाउदिकिया आणि कलसेमध्ये एक फार सिमिलॅरिटीज अशा होत्या. कलसेकरास जे आपलं पत्र आहे, कलसेकरास मध्ये ज्या गोष्टी चालू होत्या त्या गोष्टी आपण येणाऱ्या दिवसामध्ये ज्या फिलिप्पीकरास पत्र संपेल, आपण कलसेकरास पत्र नंतर चालू करणार आहोत. पण फिलिप्पीकरास पत्र संपल्यानंतर, म्हणजे अजून एक वर्षभर आपलं जाईल. पण कलसेकरास पत्र जे आहे, या कलसेकरास पत्र आणि लाउदिकिया यांच्यामध्ये साम्य काय आहे, की लाउदिकियामध्ये आणि कलसेमध्ये काही अशुभ वर्तमान पसरवण्यात आले. अशुभ वर्तमान काय आहे, की येशू ख्रिस्त हा निर्मिती आहे, निर्माता नव्हे, आणि अशा प्रकारचं शिक्षण देण्यात आलं कलसेला आणि लाउदिकियाला. म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रगटीकरणाची सुरुवात करतो, म्हणजे स्पेसिफिकली लाउदिकिया चर्चला तो सुरुवात करत असताना म्हणतो, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, तो असं म्हणतो आणि अशी सुरुवात करतो. लाउदिकिया मंडळीला पुन्हा एकदा आठवण करून देतो की कोण आहे मी, तर मी निर्माण करता आहे. तो असं म्हणतो, जो देवाच्या दृष्टीचे सृष्टीचे आदिकरण आहे ना, आदिकरण म्हणजे तोच आहे निर्माण करता, म्हणजे त्यानं निर्माण केलेला आहे, तो देवा बरोबर असणारा, तो आदिकरण त्यानं बनवलेला आहे, तो देवा बरोबर आहे, तो सृष्टीची सुरुवात करणारा, मूळ उगम करता आहे. कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 15 पासून पुढे इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला ह्याचा शिकवणीचा भाग दिसतो. 15व्या वचनापासून पुढे, त्याने सत्ताधीश अधिकाऱ्यास, 1 अध्याय 15 पासून पुढे, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे,
तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. म्हणजे ही इज द वन, म्हणजे उगम करता. तो कोण आहे? आदिकरण, उगम करता. ओके, तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा बरं काय. जो आदिकरण म्हणजे काय? ज्येष्ठ उत्पत्ती, उगम करता. उगम करता समजलं तुम्हाला? ज्याच्यापासून मूळ उगम करता, ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे, तो उगम करता आहे. आता हे उगम करताचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देऊ का कसं? ओके, तुम्हाला समजण्यासाठी अजून मी एकदा मी हे सांगितलेलं आहे मंडळीमध्ये. ओके, मंडळीमध्ये हे सांगत असताना तुम्हाला लक्षात आहे की नाही माहित नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वात आवडणारं नाव त्याचं कोणतं होतं बरं? मी मंडळीत बोललेलो आहे. येशू ख्रिस्ताला त्याचं सर्वात आवडतं नाव कोणतं बरं? नाही, जो स्वतःला संबोधतो. नाही, तो काय म्हणतो स्वतःला? मनुष्यपुत्र. तो स्वतःला संबोधताना काय म्हणतो? मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. बरोबर आहे? तो स्वतःला वारंवार सारखं संबोधतो, मनुष्याचा पुत्र. म्हणून हे ख्रिस्ताला सगळ्यात जास्त आवडणारं नाव आहे. तो कोण आहे? मनुष्याचा पुत्र. आणि त्याचं आवडतं नाव. का बरं असं? कारण त्यानं काय केलेलं आहे? त्यानं जो देव आहे त्यानं मनुष्य रूप धारण केलेला आहे. जो उगम करता, जो ज्येष्ठ आहे, तुम्हाला समजत आहे? तो सृष्टीचं आदिकरण आहे, ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे. तो काय म्हणतो की मी उगम करता आहे. त्यानं स्वतः देहधारी होणं, म्हणजे देव देहधारी होणं, ही सगळ्यात उत्तम आणि अद्भुत अशी गोष्ट ख्रिस्तानं केलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये असणारं आदिकरण, मूळ उगम करता, ज्यानं मनुष्य रूप धारण केलं. म्हणून येशू ख्रिस्त संबोधताना म्हणतो की मी मनुष्यपुत्र. मनुष्याच्या पुत्राचं काय? मनुष्यपुत्र, मनुष्याच्या पुत्राने हे करावं का? हे वारंवार जे बोलण्यात येतं त्याचं कारण असं आहे की आदिकरण, त्रैक्यातील एक जण काय होत आहे? मनुष्य रूप धारण करत. आणि त्यामुळं हे आदिकरण जे आहे हे एवढं महत्वाचं आहे. आणि मग आपल्याला दिसतं की काय त्यानं केलेलं आहे. इथंच नाही, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याचमध्ये सर्व समाविष्ट होतात. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावं. इतकंच नाही, तो म्हणतो मृतातून पण प्रथम जन्मलेला, आणि जो परत मरत नाही. पुढे असं म्हटलेलं आहे बघा, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, सर्व पूर्णता त्याच्यात वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याच्या स्वतःच्या बरोबर समेट करणे हे पित्याला बरं वाटलं. म्हणजे आदिकरण ज्यावेळेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये निर्माण झालेलं, आणि हे प्रत्येक मंडळीला आणि प्रत्येक ख्रिस्ती विश्वासाला ठाऊक असणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त हा कोण आहे? आदिकरण, सृष्टीचं आदिकरण, मुळात त्याच्यापासून घडलेली असणारी. ओके, मुळात, कारण त्यानं मनुष्य रूप धारण केलं. इतकंच नाही तर मरणावर विजय मिळवणारा तोच प्रथम, आणि त्याच्यापासूनच सुरुवात झाली. सार्वकालिक जीवनामध्ये दरवाजा खोलणारा मनुष्यासाठी तोच, कारण त्याच्यापासूनच सुरुवात झाली. म्हणून ख्रिस्त सर्व गोष्टींचं काय आहे? केंद्रस्थान, आणि तोच आपला आदिकरण आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला म्हणतं. आणि प्रगटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सुरुवात करत असताना बिलकुल अशीच सुरुवात करतो लाउदिकियाला की तो आदिकरण आहे. पण आदिकरण म्हणजे काय? तर सुरुवात करणारा, मूळ उगम करता. का बरं? कारण कलसेकरासच्या लोकांमध्ये आणि लाउदिकियाच्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जात होता. तो संदेश काय आहे की येशू ख्रिस्त हा निर्माता नसून निर्मिती आहे, आणि हा विषय त्या ठिकाणी जात होता. आणि मग पुढे गेल्यावर आपण त्या वचनात पाहतो 15 वचन, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. असं म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. काय बरं तुझी कृत्ये? प्रभू मंडळीची सर्व कामे, चांगली आणि वाईट दोन्ही जाणतो, आणि त्याच्या कृत्यांनी त्यांच्या आध्यात्मिक स्थितीचा स्पष्ट पुरावा दिला. ती चांगली होती की वाईट होती. आणि हे फार महत्वाचं आहे. मंडळी ज्या दृष्टिकोनातून जात आहे, प्रभूला प्रत्येक गोष्ट मंडळीची ठाऊक आहे, तिची कृत्ये त्याला ठाऊक आहेत.
लाउदिकियाची कृत्ये तिला ठाऊक आहेत. ती चांगली असो का वाईट असो, ती त्याला ज्ञात आहे, त्याला माहित आहे. प्रभूपासून काही एक लपलेलं नाही. आणि म्हणून तो सुरुवातीलाच ती गोष्ट सांगत आहे. जो विश्वासू आहे, जो खरा साक्षी आहे, आणि त्याचबरोबर जो आमेन आहे, तो असं म्हणतो. तो कोण आहे? तो सृष्टीचं आदिकरण आहे. तो असं म्हणतो, काय सांगत आहे? की मला तुझी कृत्ये ठाऊक आहे. प्रभूपासून कोणच कधी लपू शकला नाही. मग काही दिवसांअगोदर अद्वैनांना लहान मुलांचा तो व्हिडिओ एक बनवलेला होता बघा, त्या टाकलेला होता. आणि ज्यावेळेस मी ते प्रूफ रिडिंग करत होतो त्यानं बनवलेलं, त्याच्यामध्ये प्रूफ रिडिंग करत असताना तिथे एक गोष्ट होती. ते अशी लिहिलं होतं की तो जो मॅक्स आहे तो असं बोलतो की लेकरांनो, तुम्हाला माहित आहे प्रभूपासून कोण कधीच लपू शकत नाही. आणि मला ठाऊक नाही की ज्यावेळेस तो व्हिडिओ लोकांनी पाहिला असेल आणि किती जणांना ती गोष्ट समजली असेल. कारण ज्यावेळेस मी ते प्रूफ रिडिंग करत होतो त्यावेळेस मला समजलं की हे किती गहन आहे. हे एवढं गहन आहे की प्रभूपासून कोण कधी काहीच लपवू शकत नाही. कुणामध्ये अजिबात ती क्षमता नाही की त्यांनी लपावं, किंवा त्यांनी काहीतरी असं कृत्य करावं आणि म्हणावं की नाही, देवाला हे ठाऊकच नाही, देव हे पाहतच नाहीये, देवाने हे मला पाहिलंच नाहीये. तुमची प्रत्येक कृत्य तो जाणतो. इनफॅक्ट कृत्य करण्या अगोदर तुमच्या मनचे विचार तो ओळखतो की तुमचे विचार काय आहेत. तुम्ही एखाद्या संदर्भात काय विचार करता, तुमच्या मनामध्ये काय आहे विचार, हे सर्व तो जाणतो. काहीच प्रभूपासून लपलेलं नाहीये. एव्हरीथिंग, सगळी गोष्ट एकदम उघड आहे. दरवेळेस हे उदाहरण देतो की एक खूप स्वतःला शहाणा समजणारा व्यक्ती होता. आणि तो म्हणाला की मी काय करतो, मी एक अशी पाणडुबी बनवतो की त्या पाणडुबीमध्ये मी बसून समुद्राच्या अगदी खोलावर जाईन, जिथं गडद अंधार असेल, आणि मी माझं ऑक्सिजन वगैरे सर्व घेऊन जाईन. मला हे जग नको, मला कोण नको, मला देव नको, काही नको. आणि मी एकदम त्या समुद्राच्या तळाशी जाईन जिथे एकदम अंधार आहे, आणि तिथं जाऊन मी प्रभूला म्हणेन की काय देवा तू आहेस का. आणि तो असं म्हणतो की मी त्या ठिकाणी गेलो आणि म्हणत आहे की काय देव या ठिकाणी आहे का. मी तुम्हाला सांगतो की देव त्याही ठिकाणी आहे, कारण पवित्र शास्त्राचं वचन म्हणतं मी प्रत्येक ठिकाणी आहे, माझी उपस्थिती सर्व ठिकाणी. तो आकाशाच्या उंच ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तर म्हणत की मी तिथं आहे का. देवाला म्हणतात देवा तू तिथं आहे का. ते म्हणतो हो मी त्या ठिकाणी आहे, कारण संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता मीच आहे. तू माझ्यापासून कुठं जाशील, तू माझ्यापासून कुठं पळून जाशील. एव्हरीवेअर, एव्हरी प्लेस आय एम देअर. इनफॅक्ट तुमचं हृदय आणि तुमच्या हृदयातील प्रत्येक कल्पना, प्रत्येक विचार तो जाणतो, त्याला ठाऊक आहे. म्हणून तो लाउदिकियाला म्हणतो की मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. प्रत्येक गोष्ट जी तू केलेली आहे ती मला ठाऊक आहे, आणि ती जी स्थिती आहे ती मला माहित आहे. ती चांगली आहे की वाईट आहे हेही मला माहित आहे. जेव्हा आपला प्रभू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने सांगितले की जगाने त्याचा तिरस्कार केला, कारण त्याने त्यांच्या वाईट कर्माची त्यांना साक्ष दिली, त्याने त्याची वाईट कृत्य त्यांना दाखवून दिली. आणि ज्यावेळेस आपण ह्या 15 वचनात पाहतो तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरं होत असतं. मागच्या वेळेस एकदा मंडळीमध्ये मी तुमच्यासाठी इफिसियन्स पत्र आपण शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीवर होता आणि तो ज्यावेळेस शिक्षण देत होता, आपल्याच मंडळीत सांगितलं का मी, ओके कदाचित मी सेमिनार मध्ये सांगितलं त्या, जेव्हा तो त्यांना शिक्षण देत होता आणि त्याचं शिक्षण ते त्याचं जेवण त्यांना आवडत होतं का दिलेलं. हो आवडत होतं. आवडलं की नाही. त्यानं 5,000 लोकांना जेवण दिलं, त्याचं जेवण आवडलं सगळ्यांना. लोक परत त्याच्या मागे आले. नंतर समजा त्याने मिरॅकल्स केले, लोकांना आवडलं का मिरॅकल्स केल्यावर. हो लोक परत अजून मागे आले. हो वाव किती सुंदर मिरॅकल्स त्याने केले. त्यानं पाण्याचा द्राक्षरस बनवला, लोकांना आवडला का. हो आवडलं. त्यानं लोकांना बरं केलं, आवडलं का. हो आवडलं. आठवत तुम्हाला. त्यानं ज्यावेळेस प्रवचन द्यायला सुरुवात केली लोकांना आवडलं का.
प्रवचन द्यायला सुरुवात केली. डोंगरावरील प्रवचन आठवतं? लोक बसले, छान शिकवा, हे छान शिकवत होते. तुम्हाला म्हणजे लोकांना कधी नाही आवडलं? कुठले दोष दाखवले त्यांनी? when he started talking about their sin and specifically पैसा, जेव्हा तो त्यांच्या पैशावर बोलायला लागला आणि त्या पैशा संदर्भात असणाऱ्या पापांवर बोलायला लागला, मत बात करो भाई, इसको पकडो, याला मारा आता. कारण का हा कुठे लागला? आता आमच्या पर्सनल पैशांवर लागला. आता आम्हाला दोष दाखवायला लागला. आता ह्याला पकडा. हे बरोबर नाही. काही 2-3 दिवसांअगोदर एक भाऊ आहे आणि तो मला मेसेज करत होता की त्याला ना फायनान्शियल फार क्रंच मधून चाललेला आहे आणि कठीण परिस्थिती. तर मी त्याला एक प्रॉपरली एक इंग्लिशमध्ये एक मेसेज दिला आणि तो पाठवला. मी लवकरच ते ट्रान्सलेट करून आपल्या ग्रुपवर पाठवेन, आपल्या चर्चच्या ग्रुप, की पैसा नेमका काय आहे आणि तो का पुरत नाही, म्हणजे कुठं अडचण येते. कधी पण बघितलं काय मग कसं चाललंय म्हटलं, बाळासाहेब इथं अडचण आहे, जरा पुरत नाही, जमत नाही, कळत नाही, तिथं प्रॉब्लेम आहे आमचा सगळं. असं का होतंय? ठीक आहे, काय चाललेलं आहे आणि ह्याच्यावर पवित्र शास्त्र काय म्हणतं? आणि तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस पवित्र शास्त्र पैशाविषयी बोलायला लागतं, लोक आपोआप कानात बोटं घालायला लागतात. इथं बोलू नका, पैशांवर आम्हाला ज्ञान सांगू नका, कारण आम्हाला माहिती आहे की आमचा व्यवहार आम्हाला कसा ठेवायचा, कसं लपवायचंय, कसं हनन्या आणि सफीरा आम्हाला व्हायचंय. वी नो एक्झॅक्टली, आम्हाला व्यवहार माहित आहे मी कसा करतो, आणि मग आम्ही थोडस देऊन त्याचा ओहापोह किती करायचा हेही आम्हाला माहित आहे, कुठं करायचं आणि कसा करायचा. आणि तुम्हाला हीच गोष्ट सांगतो की येशू ख्रिस्त ज्या वेळेस बोलू लागला ते म्हणजे याला पकडा. आतापर्यंत सगळं चांगलं होतं, तुझे मिराकल्स चांगले होते, तू ज्यावेळेस डोंगरावर जाऊन प्रवचन केलास ते चांगलं होतं, तू ज्यावेळेस जेवण दिलंस ते चांगलं होतं. ओ इथं शिरू नकोस, आम्हाला आमचे दोष दाखवू नकोस. दोष दाखवलेल्या लोकांना आवडत नाही, त्याच्यातही जर इसके बारे में बोला तो सही नहीं है भाई. आणि बिलकुल हीच गोष्ट तो लाउदिकियाच्या मंडळीला पुन्हा एकदा आठवण करून देते. आणि मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं, लाउदिकिया मंडळी कशी आहे, व्यापारी, गडगंज पैसा असणारे, भरपूर पैसा असणारे लोक, आणि ह्यांना आता तो काही गोष्टी सांगत आहे आणि उदाहरणं कुठली देत आहे त्याच्याकडे आपण जाऊया. बघा, तो असं म्हणतो की जेव्हा त्यानं त्याचं वचन सांगितलं, त्यांची कृत्य सांगितली, त्यांच्या कृत्यांविषयी त्यानं साथ दिली, त्यावेळेस लोकांना अजिबात आवडलं नाही. त्याने त्याला म्हटलं वधस्तंभावर खेळा. जगानं त्याचा तिरस्कार केला. आणि तुम्हाला मी सांगू, तो ज्यावेळेस शिष्यांना म्हणतो ना, जगानं जसा माझा तिरस्कार केला तसं जग तुमचा करेल, जग तुमचा करेल. ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो दृष्टिकोन काय, जर ख्रिस्तासारखी शिकवण तुम्ही द्याल तर, पण जर जगाला जे हवं आहे ते जर तुम्ही द्याल तर जग तुमचा तिरस्कार कसा करेल? जग तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल, जग तुमची वाहवा करेल. म्हणून जगासारखा तिरस्कार, जसा ख्रिस्ताचा तिरस्कार जगानं केला तसा जर तुमचा व्हावा किंवा तुमचं झालेला आहे, हे जर तुम्हाला चाचपडणी करायची आहे तर शिकवणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतं की जग तुमचा तिरस्कार करू शकत नाही, परंतु माझा तिरस्कार करते. का? कारण मी त्यांच्या वाईट कर्मांची साक्ष देतो, वाईट कृत्यांची साक्ष देतो. आणि हे महत्वाचं, वाईट तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, हे फार महत्वाचं आहे प्रियानो. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, ख्रिस्ताला कृत्ये ठाऊक होते. हे आपण जे जे काही करतो त्याला ठाऊक आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो बरं का, लाउदिकिया मंडळीला हे बोलण्या अगोदर आपण ज्या ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, आपल्याला पण हे समजणं गरजेचं आहे. लाउदिकिया मंडळीला तो कोणत्या अँगलनी बोलत आहे मी पुन्हा सांगत आहे. लाउदिकिया हे व्यापारी केंद्र होतं, गडगंज पैसा होता, बँकिंग, पैशांचा देवाणघेवाण, औषध, सोनं, लोकर याचा व्यापार असणारे हे लोक होते.
या लोकांकडे गडगंज पैसा होता आणि त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो कसा होता, तो असं म्हणतो, मला तुझी कृत्ये ठाऊक आहेत. म्हणजे जे काही तू वलय निर्माण केलेलं आहे, ज्या दृष्टिकोनातून तू येत आहे, मला A to Z माहित आहे, मला सगळं ठाऊक आहे. मंडळी, प्रभूला सर्व ठाऊक आहे. आपला प्रत्येक दृष्टिकोन त्याला ठाऊक आहे, त्याला माहित आहे. त्याच्यापासून काही एक लपलेलं नाहीये. जेव्हा प्रभू तुमच्यावर वाईट कृत्यांसाठी तंबी देतो, तेव्हा त्याचा किंवा पापाविरुद्ध उपदेश करणाऱ्यांसाठी पाठवलेल्या सेवकांचा तिरस्कार करू नका. तिरस्कार करण्याऐवजी पश्चाताप करा. हे फार इम्पॉर्टंट आहे की अरे यार, प्रभूचा ज्यांनी तिरस्कार केला त्यांच्याकडे जर आपण बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, केव्हा स्टार्ट झालंय तुम्ही पहा पुन्हा एकदा. जेव्हा 3.5 वर्षाच्या काळाला सुरुवात झाली प्रभू येशू ख्रिस्ताच्या, आणि तो गेला आणि म्हटला पश्चाताप करा स्वर्गात, त्यावेळेस ते वॉचफुल झाले. अरे हा पापाविषयी बोलायलाय आणि तो पश्चाताप करायला बोलायलाय, फाईन. अरे तो जेवण द्यायला लागलाय, फाईन. अरे रोगी बरे करायला, ओके, नो प्रॉब्लेम, चालू दे. मग ह्याला संदेश शब्दात पकडायला बघूया वगैरे, काय 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 सगळं नीट आहे. अँड देन ही कम्स अँड टॉक्स अबाउट देअर सिन अँड देअर मनी. त्या शास्त्रांविषयी जपा, ते येऊन तुमची घरं खात आहेत. त्या शास्त्रांविषयी जपा, ते तुमची पिळवणूक करतायत. ओ पकडायला. मग काय झालं? मग तिरस्कार झाला, मग द्वेष झाला. हा व्यक्ती बरोबर नाहीये. त्यानो ही गोष्ट आपल्या मस्तिष्कामध्ये एकदम फिट करून घ्या. कारण तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, प्रभूला ती कृत्य ठाऊक आहेत. प्रभूचा तिरस्कार कधी झाला हे तुम्हाला ठाऊक असणं गरजेचं आहे. इन्स्टेड जे कोणी प्रभूचे सेवक आहेत, जशी प्रभूनं तंबी दिली, तसं जर कोण येऊन तुमच्या पापाविषयी, आणि देवबापान ज्यांना सेवकाला पाठवतो, तो सेवक येऊन तुम्हाला तुमच्या पापाविषयी पुन्हा तंबी देतो, त्याचा तिरस्कार करू नका. इन्स्टेड त्याची वाहवा पण करू नका, पण जाऊन जे सांगत आहे त्याविषयी पश्चाताप करा. कारण ते आपलं कॉल आहे. आणि जे असं करत नाही त्यांची दुर्दशा आहे. त्यांच्याविषयी तो काय म्हणतो आपण पुढे गेल्यावर 16व्या वचनात समजतो. असं म्हटलेलं आहे, तू शीत नाहीस, उष्ण नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरं होतं. म्हणजे नेमकं काय? गरम किंवा थंड नाही, तर कोमट आहे. आता इथं मेन गोष्ट येते की पाण्याच्या त्या पाईप विषयी सांगण्यात आलेलं आहे, की असं का उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त लाउदिकियाला देत आहे. आसपासच्या हिरोपिलस मध्ये गरम पाण्याचे झरे होते. आता हिरोपिलस हा जो प्रदेश आहे, या प्रदेशाचे हे नाव आहे. तर कलसेमध्ये थंड पाण्याचे झरे होते. दोन गोष्टी, कलसे थंड पाणी आहे, आणि हिरोपिलस ज्या हिरापोलिस मध्ये आहे, गरम पाण्याचं झरं आहेत. लाउदिकियाचं पाणी मैलानं मैल वाहून गेल्यानंतर खराब आणि कोमट होते. इथून येणारं जे पाणी आहे ते मिक्स होत होतं, आणि ह्या त्यांचा जो पाईप आहे त्या पाईप मध्ये ते येत होतं, किंवा तो जो प्रवाह आहे पाण्याचा, त्या प्रवाहामध्ये ते येत होतं. आल्यानंतर ते पाणी कोमट होतं, आणि कोमट झाल्यामुळं त्या पाण्याची जी टेस्ट आहे ती लाउदिकियाला प्रॉपरली येत नव्हती. आणि लाउदिकियाची कंप्लेंट होती की आमचं पाणी बरोबर नाहीये, कारण एक थंड येते, एक गरम येते, मिक्स होऊन आमच्याकडे येते, आणि ते पाणी काही बरोबर नाहीये, ते पाणी खराब आहे. आणि मग याचंच उदाहरण लाउदिकियाच्या मंडळीला प्रभू देत आहे. आणि त्यांना सांगत आहे की लाउदिकियाची मंडळी गरम, आध्यात्मिक जोमाने परिपूर्ण किंवा थंड, ख्रिस्ताला स्पष्टपणे नाकारणारी नव्हती. दोन गोष्टी आहेत. एक तर आध्यात्मिक फार जोमामध्ये, अरे कुछ भी हो जाए, विल बी देअर, आम्ही करणार, आम्ही येणार, आम्ही प्रभूसाठी ज्वलंत राहणार, असं नाहीये. आणि स्पष्टपणे नकार पण नाहीये, बीच में आहे. तर त्यांना वचन असं म्हणतं, तर कोमट
खोटे ख्रिस्ती ते खरे ख्रिस्ती नव्हते. आणि मी तुम्हाला ही गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो. आज बहुतांश मंडळ्या ख्रिस्तीपणाचं ढोंग करत आहेत आणि ख्रिस्ती विश्वासू असण्याचं ढोंग प्रत्येक जण करू शकतो बरं का. आम्ही ख्रिस्ती विश्वासू आहोत याचं ढोंग प्रत्येक जण करू शकतो, पण तो खरा ख्रिस्ती कधीच नसेल. कारण खरा ख्रिस्ती हा जगासाठी मेलेला आहे, पण जगामध्ये राहून ढोंग करणं हे अनेकांना सोपं आहे. त्यामुळं आम्ही विश्वासू आहोत याचं ढोंग अनेक जण करत असतील. आणि लाउदिकिया मंडळी जी आहे ही त्याच्यातून काही वेगळी आहे असं दिसत नाही. ढोंग, मी तुम्हाला सांगतो की ढोंग म्हणजे नेमकं काय असतं. कारण लाउदिकिया मंडळी आणि ह्या मंडळीचा जो प्रकार आहे हा ढोंगानं भरलेला होता. मंडळीमध्ये अनेक जण, म्हणजे ही ख्रिस्ताची मंडळी, आपली हीच मंडळी नाही, पण ज्या मंडळ्या स्थानिक मंडळ्या आहेत त्या सगळ्यांचं मी एक टोटली उदाहरण तुम्हाला देतो. मंडळीमध्ये अनेक लोक येत असतात आणि अनेक लोक येऊन ख्रिस्ती विश्वासाचं ढोंगपणाचा मास्क धारण करून येतात, त्याला मुखवटा आपण म्हणतो. ही एक मोठा मुखवटा घालून येण्यात येत आहे आणि ख्रिस्ती विश्वास नेमका काय आहे किंवा कसा असला पाहिजे याचं एक खूप चांगलं उदाहरण ते देऊ शकतात, तारण न झालेलं असतानाही. आम्ही ख्रिस्ती आहोत याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता काय होणार आहे. येणारा महिना जो आहे तो डिसेंबर महिना, तर अनेक मंडळांमध्ये भरघोसपणे लोकांची रेलचेल चालू होईल. का तर आम्ही ख्रिस्ती आहोत, का तर आम्ही ख्रिस्ती आहोत. आणि ख्रिस्ती आहोत तर आम्हाला काय करायचंय? ख्रिस्ती आहोत तर आम्हाला नवीन कपडे घ्यायचे, ख्रिस्ती आहोत तर आम्हाला दागिने घ्यायचे, ख्रिस्ती आहोत तर आम्हाला 25 तारखेला चर्चला जायचं, ख्रिस्ती आहोत तर आमच्या चर्चमध्ये काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आम्ही हरिहरीने सहभाग घेणार आहोत, ख्रिस्ती आहोत तर आम्ही गोडधोड घरात करणार आहोत. आणि कारण का? आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही ख्रिस्तीपणाचं अतिशय योग्य प्रकारे ढोंग करणं, मुखवटा घालणं हे फार चांगलं जमत आहे. आणि त्यामुळं आध्यात्मिक पूर्ण जोमाने चालणारे लोक जे गरम असं संबोधण्यात आले आहे ते दूर दूरपर्यंत दिसत नाही. मी 1 तारखेला, येणाऱ्या 1 तारखेला माझे स्टेटस ठेवणार आहे आणि त्या स्टेटस मध्ये मी लिहिणार आहे की 24 आणि 25 तारखेला आम्ही स्ट्रीट इव्हॅन्जलिझम करत आहोत आणि किती लोक इंटरेस्टेड आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी पण करा. आणि मी तुम्हाला सांगतो, हा मेसेज ज्यावेळेस मी टाईप करेन आणि टाकेन माझ्या स्टेटसला आणि फेसबुकला, मला नेमकं असं वाटत आहे की हातावर मोजणारे लोक इंटरेस्टेड असतील. कारण त्याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही आहे. लोकांना इंटरेस्ट कशामध्ये माहिती का? अरे आम्ही काय करू आणि कसं करू, मग काय आम्हाला 25 तारीख म्हणजे एकत्र येणं आणि मग मजा करणं, जेवण करणं, पार्टी करणं ना, ते आमचा क्रिसमस आहे. पण प्रभुदेव बापानं जी संधी दिलेली आहे त्या संधीकडं सुवार्ता केंद्रित पाहणं वो नाही जम रहा हमको. तिकडं आम्हाला जायचं नाही आणि आमचा दृष्टिकोन काही वेगळाच चालू आहे. ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता इकडं लक्ष न जाता त्याच्यामध्ये असणारं जे गहन अद्भुत असं त्याचं सुवार्तेचं सौंदर्य आहे तिकडं न जाता अनन्य गोष्टींकडे आमचा कल चाललेला आहे. आणि त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, जेव्हा लाउदिकियाच्या मंडळीला सांगत आहे की बाबा तू शीत नाहीस, तू उष्ण नाहीस, तर तू काय आहेस? तू कोमट आहेस. आता हे फार महत्वाचं आहे. तो काय? तो कोमट आहे म्हणतो तो. आता ही जी कोमटपणा आहे त्यांच्या पुढे असं लिहिलंय, मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तुमच्या बायबलमध्ये काय लिहिलंय? ओकूनच लिहिलंय का?
हा हा इंग्लिश मध्ये लिहिलं आय विल स्पेट यू. काय म्हटलं, मी तुला थुंकून टाकणार आहे. थुंकून म्हणजे कसं माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या मूळ अर्थाकडे जर आपण गेलो ना, थुंकून म्हणजे आपण म्हणतो या थू, असं नाही बरं का. म्हणजे आवेशानं थुंकणं. म्हणजे एखाद्या विषयी राग असतो ना, राग राग असताना मला तुझा काय, मला तुझा राग आहे. कारण का, तू कोमट आहेस. म्हणजे बरं होतं तू जर उष्ण असतास, ठीक आहे, तू शीत असतास तर बरं आहे, पण तू काय, तू कोमट आहे, तू दिखावेपणा करायला. प्रभूला अशा प्रत्येक व्यक्तीचा वीट आहे जे लोक दिखावेपणा करतात. प्रत्येक व्यक्तीचा वीट आहे. उष्ण असणं म्हणजे तुम्हाला काय वाटतं प्रियांनो? उष्ण, मी तुम्हाला म्हणलं ना, आध्यात्मिक जोमानं म्हणजे आत्मिक जोमाने परिपूर्ण असणारा. काय वाटतं तुम्हाला? गरम उष्ण काय वाटतं? काय असायला पाहिजे आध्यात्मिक उष्ण? तुम्ही सांगा बरं मला. थंड तर तुम्हाला समजत आहे, शीत थंड तुम्हाला समजत आहे. आध्यात्मिक जोमानं असणारा म्हणजे काय नेमकं? शिक्षणासाठी तत्पर. ओके, अजून काय वाटतं? प्रार्थनेमध्ये हा ओके, बरं, अजून अजून आत्मिक जोमाने परिपूर्ण असणारा. आध्यात्मिक गोष्टींबरोबर तडजोड न करणारा. आणि थंड म्हणजे नाही, ख्रिस्ताला नाकारणारा. काय ख्रिस्ताला? आणि मधी कोण आहे मग? कोमट कोण आहे? ओके, मला तेच विचारायचं, आध्यात्मिक नाहीयेत म्हणजे नेमके काय आहेत मग कोमट आहेत ते? म्हणजे काय, म्हणजे मला तुम्ही तेच सांगा. नाही नाही, पहिला आपण काय म्हटलं की गरम. ओके, तुम्ही काय शीत नाहीस, उष्णही नाहीस, उष्ण ज्याला आपण गरम म्हणतो. गरम कोण? जो आध्यात्मिक जोमानं काय एकदम तयारी करत आहे, आध्यात्मिक जोमानं भरलेला आहे, परिपूर्ण आहे, तो कोण आहे? गरम आहे. अरे व्हेरी नाईस. थंड कोण आहे? जो नाकारतो ख्रिस्ताला, ख्रिस्त वगैरे काय. कोमट कोण आहे मग? परत 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 बघा. हा सीजनल ख्रिस्टियन. बरं, नाही सांगा अजून काय वाटतं? 2 मास्टर्सची चाकरी करतात. कसं ओळखाल बरं तुम्ही मग कोमट 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 लोकांना कसं ओळखाल तुम्ही? अच्छा, ओळखायला पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. कसं ओळखाल कोमट लोकांना मग? व्हेरी गुड. कशावर ओळखाल? फळावरून. तुम्ही बघा पुन्हा एकदा बघा, स्टार्ट कसं प्रभू करतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. काय म्हणतो तो? त्यांना कसं रेकग्नाइज करतो? तो म्हणतो मला तुझी कृत्य ठाऊक आहेत. तुझे तुझे तू जे बाहेर आलेलं आहे ना, जे बाहेर आहे ते मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. हे एकदम डेंजर आहे बरं का. किंवा मंडळीत येणारे मला ठाऊक आहे, तो म्हणतो लाउदिकिया मला माहित आहेत,
आतमध्ये येणारे कोण आहेत? काय मुखवटे धारण करून आलेत तुम्ही. कशाचे? देव. मी खूप चांगला, मी प्रार्थना करणारा, मी प्रभूकडे येणारा, हो हालेलुया हालेलुया बोलणारा. मी ओळखलेलं आहे तुला. बरं असतं की तू कोण आहेस, थंड असतास तर बरं होतं, सरळ नाकारला असतस म्हणजे निश्चित होतं ना. पण आता तू काय करायला लागलायस? तू आता येत पण आहेस, तू आता नाही येत पण आहेस, बीच में आहे भाई तू. फक्त मुखवटा घातलाय. त्याला प्रभू काय म्हणतो, मी तुला काय करणार? मी तुला ओकून टाकणार. आणि तुम्हाला सांगितलं ओकून टाकणं म्हणजे, आपल्याला म्हणजे ओकून टाकणं म्हणजे आपण म्हणजे उलटी आली. उलटी कधी येते? अपचन झालं. सध्या आमच्या घरामध्ये चांगला एक्सपिरियन्स झाला. आमच्या मम्मीला सारखी उलटी येते. काय तिनं अपचन काही खाल्लं तर तिला उलटी येते. का बरं? कारण काही जर आपल्याला न पचणार आपण खाल्लं तर आपलं पोट आपलं त्याला ऍक्सेप्ट नाही करत, ओकून टाकतं. नाही भाई अच्छा. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे की आय स्पिट यू आउट ऑफ माय माउथ. आणि मग मला ना माझ्या कॉलेजचं एक उदाहरण आठवतं, मी दरवेळेस देतो. आता सध्या तो माझा मित्र आहे. बायबल कॉलेजमध्ये तो माझा मित्र नव्हता. तो काय करायचा, तो मी फर्स्ट इयरला होतो आणि माझ्या संगती तो होता. हा. आणि तो काय करायचा की मला बघितलं समोर चालताना, असं बघितलं समोर मी आलो तर माझ्याकडे बघायचा आणि करायचा एकदम रागामध्ये. आणि मी त्याला बघायचो, मला तेवढं समजायचं नाही. मला वाटायचं की काहीतरी त्याला त्रास होतो. तो साऊथ इंडियन होता खालचा. आणि थोडासा साऊथ इंडियन असल्यामुळे थोडासा त्याचा कलर असा ब्लॅक होता. खूपच असं विचित्र तोंड करून करायचं. मग एव्हरी डेची ती गोष्ट होती. म्हणजे आम्ही दोघं जर क्रॉस का लागलो आणि मला हे लक्षात नव्हतं आलं, करायचं. आणि मग मला माझ्या मित्रांनी सांगितलं, क्लेपा तुझको देख के थूक रहे भाई. कोण थूक रहे? शंकर थूक रहे. मग मी एक दिवस त्यानं तसं केलं, मी त्याला थांबवलं. त्याला म्हटलं की भाऊ काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तू मला बघून हे करतोय? तो बोलला हा मी तुला बघून थुकतो. म्हटलं का थुकतो? मला तू आवडत नाहीस. एकदम स्पष्ट बरं का, मला तू आवडत नाहीस. म्हणजे ठीक आहे, का आवडत नाही? मला माहित नाही मला तू आवडत नाहीस. बोलते काहीतरी मी केलं असेल ना तुझ्याविषयी म्हणून तू असं एवढं रिॲक्ट करत आहे. बोलते नाही तू काही केलं नाही, पण मला तू आवडत नाही. मला तुझे वाईब्स, आय डोंट लाईक युअर वाईब्स अराउंड. मला तू आजूबाजूला असं आवडत नाहीस म्हणून मी थुकतो. तर मला कळालं नाही नेमकं. तर मी म्हणजे ठीक आहे, पण इथंच तो थांबला नाही बिचारा. त्यानं 3 वर्ष मला त्रास दिला. म्हणजे त्यानं फुल प्लॅन केला की मला कसं बायबल कॉलेजमधून काढावं. आणि ही गोष्ट ना मला आता कधी सांगितली माहिती आहे का, जेव्हा ग्रॅज्युएट वगैरे मी झालो, मी सेवा करायला लागलोय. सेवा करत असताना अद्वय झाला. आणि अद्वय झाल्यानंतर त्याचा एक दिवस मला फोन आला, आर यू देअर इन मुंबई? तर मी एकदम नॉर्मल म्हटलं की यस. कधीच फोन नाही केला. म्हटलं येस आय एम देअर. कॅन आय कम टू युअर हाऊस फॉर स्टे? म्हटलं येस येस प्लीज कम. त्याचं लग्न नव्हतं झालं, तो आला घरी थांबला. आम्ही जेवण वगैरे केलं. रात्री ज्यावेळेस बोलत बसलो त्यावेळेस त्यानं सांगितलं की हाऊ मेनी मेमोज यू गॉट? तर मी म्हटलं की 2. म्हटलं द बिहाइंड विलन वॉज मी. माझ्यामुळे तुला 2 मेमो मिळाले. म्हटलं कसं काय? आय प्लॅन सो मच मॅन टू किक यू आउट ऑफ द कॉलेज. एक तू नॉर्मल बोलतो माणूस. मी म्हटलं का? मला माहित नाही मला तू आवडायचा नाहीस. म्हटलं आता आय लाईक यू मॅन. ते का? बोलतो मला नाही माहित मला तुझं आवडतो. देयर इज नो रिझन. म्हणजे तुला डिसलाईक करायचं माझ्याकडे रिझन नव्हतं, तुला लाईक करायचं माझ्याकडे रिझन आहे की आय लाईक यू नाव. यू सर्व द लॉर्ड सो मच, यू लव्ह द लॉर्ड मॅन. आय सी युअर मिनिस्ट्री. मला खूप आवडतं. आता तू खूप मोठा माणूस झालाय सध्या, पण ही रियालिटी आहे. आणि मी त्याचा कधीच द्वेष नाही केला. पण त्यानं केला आणि त्यांनी एक्सेप्ट केला आणि त्यानं सांगितलं आय एम सॉरी कृपा.
आता हे मी तुम्हाला का सांगत आहे की राग जो आहे ना, रागानं थुंकणं नेमकं काय असतं मी ते अनुभवलंय. आणि प्रभू कुणाविषयी म्हणतो माहितीये का? प्रभू म्हणतो तुम्ही जर कोमट आहात, मी माझ्या तोंडातून तुम्हाला टाकून देणार. असं तसं नाही, आवेशानं, रागानं. का? कारण तुम्ही दिखावेपणा करताय. लाउदिकिया, तुम्ही दिखावेपणा करताय. तुम्ही म्हणता तुम्ही प्रभूचे, पण उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त जगाचा विचार करता. आता सुरुवात पुन्हा बघा कशी करत आहे. बिकॉज चर्च ऑफ लाउदिकिया इट्स सो रिच, त्यांच्याकडे एवढं धन आहे, एवढा पैसा आहे की ते उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त एकच करतात, धन 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 धन. आणि त्यांना तो म्हणतो तू उष्ण असतास तर किती चांगलं होतं, तू शीत असतास तर किती चांगलं होतं. काय झालंय, तू कोमट आहेस. आता कोमटचं उदाहरण काय? कारण त्यांच्या इथे जे पाणी गेलेलं आहे, कलस आहे, आणि काय म्हटलेलं ते हिरापोलिस, इथून जे पाणी गेलेलं आहे, हे पाणी जे आहे ते मिक्स झालेलं आहे. आणि हे पाणी लाउदिकियाच्या लोकांना तोंडात घेऊ शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्याचं उदाहरण देतो की जसे तुम्ही ते पाणी तोंडात घेऊ शकत नाही कारण ते कोमट आहे, इन अ सेम वे तुम्ही तसे झालेले आहात. लाउदिकिया तुम्ही तसे आहात. आता तुम्ही या ठिकाणी बघा, एव्हरी चर्च यू सी सम अप्रिशिएशन आणि त्या ठिकाणी दटाव नाही. बट फॉर दिस चर्च देयर इज नो अप्रिशिएशन. कुछ गुडी गुडी बोलणार नाही, तुम्ही चांगले, तुम्ही असे, तुम्ही तसे. तो डायरेक्ट काय म्हणतो, तुम्ही कसे, मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला तोंडातून ओकून टाकायचं वापस. का बरं? कारण तिरस्कार होत आहे. कशाचा तिरस्कार होत आहे? ही इज टॉकिंग अबाउट देअर मनी, पैसा. पैसा जगाशी एकनिष्ठ करत आहे. आणि तुम्ही ऑब्विसली प्रभूच्या गोष्टींना दुय्यम स्थान द्यायला सुरुवात केली. आणि मी हे वारंवार आपल्या चर्चला सांगत असतो की प्रभूला या गोष्टीचा द्वेष आहे, प्रभूला या गोष्टीचा राग आहे की आपण आपल्या जीवनामध्ये दुय्यम स्थान कोणत्या गोष्टींना देत आहे ही चाचपडणी करणं फार गरजेचं आहे. तू उष्ण नाहीस, तू शीत नाहीस. तू उष्ण किंवा शीत असतास तर बरं असतं, पण तू कोण आहेस? तू कोमट आहेस. प्रभूसाठी आध्यात्मिक जोमाने परिपूर्ण असणाराच उष्ण आहे. आणि अशाच लोकांची गरज प्रभूला आहे. प्रभूला कोमट लोकांची गरज अजिबात नाही बरं. म्हणजे इनफॅक्ट प्रभूला कुणाचीच गरज नाही त्याचा गौरव करून घ्यायला. पण त्याच्यामध्येही प्रभू सांगत आहे की तू कसा असला पाहिजेस. मंडळीला सांगत आहे तू कसा असला पाहिजेस. तू आध्यात्मिक जोमाने परिपूर्ण असला पाहिजेस. जर तू तसा नाहीयेस तर तू थंड असला पाहिजेस. म्हणजे ख्रिस्ताला स्पष्ट नाकारणारा नाही, बाबा माझा काही संबंध नाही त्या ख्रिस्ता संगती, त्या ख्रिस्तीपणा संगती, मी मस्त माझ्या जगात आहे, तिथं जगत आहे. तर तू खोमट आहेस, खोटा ख्रिस्ती आहेस, खरा ख्रिस्ती नव्हे. मी तुला माझ्या तोंडातून बाहेर फेकून देईन. जसे लाउदिकियाचे पाणी लोकांना घाणेरडे वाटते, तसेच हे खोट्या विश्वासाचे लोक ख्रिस्ताला अप्रिय आहेत, ख्रिस्ताला न आवडणारे आहेत. 17 वचन आता त्यांच्या धनाविषयी बोलतं. सांगतं लाउदिकिया चर्चने संपत्ती, आत्मनिर्भरतेला आध्यात्मिक स्थैर्य मानल्या. तेच आमचं देव. पैसाच आमचं काय? पैसाच आमचं देव आहे. जो कुछ करते हम पैसे के लिए करते. देव आहे सेकंडरी. फर्स्ट क्या है? फर्स्ट पैसा. फर्स्ट क्या है? फर्स्ट धन. आणि तिकडं मी आकर्षित आहे. पण प्रभूने त्यांना काय केलं माहितीये का? प्रभूने त्यांना गरीब, आंधळ आणि नग्न घोषित केलं. काय घोषित केलं प्रभूने त्यांना? गरीब, आंधळे आणि नग्न. पण ते स्वतःला काय संबोधत होते? आम्ही कसे आहोत? आम्ही धनवान. धनवान म्हणजे काय? आमचा फोकस फक्त धन आहे. मी पुन्हा सांगतो, या मुंबईमध्ये आपण सगळे येण्याचं कारण, जे कोणी या ठिकाणी मायग्रेट झालेले लोक आहेत, काय कारण आहे माहिती आहे का? धन. सगळेजण इन्क्लुडिंग मी. मुंबईत माझं येण्याचं कारण काय? धन.
पैसा. एव्हरीवन कम्स फॉर मनी, पैसा. लाउदिकिया चर्च काय? कॉन्सन्ट्रेटेड ऑन धन, पैसा. आणि जेव्हा हाच फोकस होऊन बसतो तेव्हा इथं डबघाई येते. कारण का? दुय्यम स्थान आपसुकपणे आध्यात्मिक गोष्टी येऊ लागतात. मग ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट काय होऊ लागते माहिती का? हा वेळ आहे तर काय होतं? वेळ आहे तर मग प्रभूच्या गोष्टी, मग चर्च, मग बायबल स्टडी आणि XYZ जे काय. वेळ आहे तर, वेळ असेल तर नाही. आणि त्याच्यात पण ऑप्शन आहे, इम्पॉर्टंट काही काम आहे तर तिकडं, नसेल तर काय सांगू पाळक साहेब खूप इम्पॉर्टंट काम आहे. मग कधी कधी मला काय म्हणत, ओ पाळक साहेब सॉरी बर का, मी येऊ नाही शकलो, मला जमत नाही. मला कधी कधी असं वाटतं की वाय डू यू कॉल मी सॉरी? डोंट कॉल मी सॉरी, कॉल युअरसेल्फ सॉरी. तुमची दुर्दशा आहे, तुम्ही स्वतःविषयी सॉरी असायला पाहिजे. कारण तुम्ही संधी गमावत आहात, संधी गमावत आहात. दिस इज वॉर. लाउदिकिया चर्च काय? लाउदिकिया चर्चला सरळ काय सांगण्यात येत आहे की मी तुला माझ्या मुखातून फेकून देणार आहे. का बरं? कारण तू कोमट आहेस. तुझं लक्ष कुठं आहे? तुझं लक्ष धनाकडे आहे. तुझं फोकस कुठं आहे? धन. कारण तू काय म्हणत आहेस? तुला असं मी धनवान आहे, मी धन मिळवलंय, मला काही उणे नाही असं तू म्हणतोस. काय मागं लागलायस तू? धन, पैसा. मी खूप धनवान, मी खूप धन मिळवलं असं तू म्हणतोस. आणि हे इम्पॉर्टंट आहे बरं का. आज फॉर एव्हरी चर्च बिलिव्हर्स, प्रत्येक जण हे लक्षात ठेवायचं. तो असं म्हणतो की मी धनवान आहे, आमच्याकडे एवढी संपत्ती आहे, आमच्या चर्चमध्ये एवढं धन आहे, आम्ही एवढं चर्चमध्ये फिक्स डिपॉझिट केलंय, एवढा आमच्याकडे पैसा येत आहे, एव्हरी मंथ आम्ही एवढं एवढं कमवत आहोत, आम्ही धनवान झालेलो आहोत, या जगामध्ये जे काय हवंय, ओके काय हवंय आम्ही घ्यायला तयार आहोत. पण प्रभू काय घोषित करताय माहितीये का? प्रभू तू गरीब, तू आंधळा आणि तू नग्न आहेस. फार सुंदर रीतीनं जखऱ्याच्या पुस्तकामध्ये प्रभू सांगतो की तुम्ही जे कमवता ना ते फाटक्या पिशवीत टाकता, खालून त्याला मोठं भोक आहे. तुम्हाला असं वाटतं की एव्हरी टाइम तुम्ही कमवताय, वाव, एव्हरी मंथ छबाक छबाक, जा किधर रहे भाई, टाकताय, खालून मोठं भगदाड पडलंय. तुम्हाला वाटतंय की तुम्ही कमवताय, बट देर इज नो ब्लेसिंग. प्रभूकडून असणारं जे अभिवचन आहे पैशा संदर्भात ते तुम्हाला मिळालं नाहीये, संतुष्टता नाहीये. महिना अखेर आला ना, दे ना 500 रुपये, 1000 रुपये, आत्ता कर ना, 2000 रुपये दे ना मला, दे, चालू असतं. का बरं? कशाबद्दल बरं? बिकॉज यू डोंट हॅव प्रॉपर स्टुअर्डशिप रिगार्डिंग युअर मनी. मला माहित नाहीये का तुम्ही गरीब, इथं गरीब नाही ना, मी भिकारी म्हणतो, कारण त्याचे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन भिकारी आहे. तो काय कॉल करतो? भिकारी. कसे झालं भिकारी? कमवून पण. का बरं? देर इज नो प्रॉपर वे गिविंग प्रायोरिटी टू हिम. युअर प्रायोरिटी इज मनी. घ्या मनी, हातात काय लागतंय? कुछ नाही. and that's the saddest part. कारण जर तुम्ही आध्यात्मिक रीतीनं श्रीमंत आहात तर तुम्हाला समजेल की प्रभूची खरी श्रीमंती काय आहे. नाहीतर मला तुम्हाला सांगू दे की फार विचित्र परिस्थिती मनुष्याची होऊन जाईल. आज मंडळीमध्ये असंख्य लोक आहेत, ओके, असंख्य लोक आहेत मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये जे फार धनवान आहेत,
त्यांना असं वाटतं आम्ही फार धन आहे, आम्ही फार धन दिलेलं आहे आणि प्रभू आमची वाह करेल. नाही, प्रभू ज्यावेळेस त्या विधवा ज्यावेळेस ती 2 टोल्या टाकत असते, तिथं अगोदर असं लिहिलंय की पुष्कळ धनवानांनी पुष्कळ दिलं. तिथं अजिबात तुम्हाला असं दिसणार नाही की वा प्रभू म्हणतात भल्याने विश्वास असा तू पुष्कळ दिलंस, तुला आशीर्वाद. नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते देत आहेत. मी दिलं म्हणून मला प्रभू आशीर्वाद देतोय असं बिलकुल डोक्यात आणू नका. कारण आध्यात्मिक जीवनाची ती एक गोष्ट आहे की आमच्याकडे आहे तर आम्ही द्यावं आणि प्रभूला आम्ही देतो. त्याच्यामध्ये कोणतीही काही मोठं काही पराक्रम आम्ही केलेला आहे वगैरे असं काही नाही. आपण ज्या वेळेस पाहतो प्रभून अजिबात कोणाची वाहवा केली नाही की तू एवढं जास्त दिलंस, किती सुंदर आहे, किती छान दिलंस. इनफॅक्ट ज्यांनी राखलं त्यांना त्यानं दटावलं, पण ज्यांनी दिलं त्यांनी दिलं आणि ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्या मागचा जो प्रभाव आहे ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण जक्कईच्या स्टोरीकडे पाहतो आपण दिसतं जक्कयानं ज्यावेळेस दिलं, देवबापानं तू दिलंस म्हणून वाहवा नाही केली, जक्कयानं पश्चाताप केला म्हणून वाहवा झाली. एव्हरी स्टोरी हॅज अ मॉरल ओव्हर देअर. त्यामुळे कुणी असं समजू नये की आम्ही देत आहोत म्हणजे काय मोठा पराक्रम करत आहोत आणि आता आम्ही 1000 दिले, देव आम्हाला 2000 दिले. अजिबात असं काही विचार नाही. देर इज अ रिझन देवबाप धनासंदर्भात एकदम सूचना धोक्याची देत आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो कोण 2 धनाची चाकरी करू शकत नाही. तो एकावर प्रीती करेल, एखादा दोष दोष एखाद्यावर प्रीती करेल आणि एखाद्याचा काय करेल, द्वेष करेल. आणि ज्यावेळेस तो म्हणतो द्वेष करेल असं तसं नाही, तो म्हणतो कोणीही पैसा आणि देव यांची एकत्र चाकरी करू शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जी तुलना आहे ती धनाबरोबर देवाची केली आहे, सैतानाबरोबर देवाची नाही बरं का. त्यामुळं फार स्पेसिफिकली आपल्याला समजणं आवश्यक आहे की आपण फोकस कुठं करायला लागलो. प्रभू सरळ सरळ त्यांना गरीब, भिकारी, आंधळे आणि नग्न असं घोषित करत आहे. कारण ती आध्यात्मिक